बातमी आता राजकीय आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गणेश नाईक यांची बंद दाराआड चर्चा झाली आहे। मंत्रालयामध्ये जवळपास 15 मिनिटे चर्चा झाली आहे। नवी मुंबई आणि ठाणे महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। अंतर्गत शीतयुद्ध सुरू असलेल्या या दोन नेत्यांचं मनोमिलन होणार का हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। या संदर्भात अक्षय मंकणी आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत। अक्षय, या भेटीमध्ये या बंद दाराआड नेमकी काय चर्चा झालेली आहे? वर्षा, खरं तर आज मंत्रालयामध्ये कॅबिनेटची बैठक होती, मंत्रिमंडळाची बैठक होती। ही मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री आणि भाजपचे नेते गणेश नाईक यांची एक स्वतंत्र बैठक जी आहे ती मंत्रालयामध्ये झालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या सगळ्या भेटीमध्ये खरं तर राजकीय चर्चा देखील या दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या आहेत। मुंबईसह संपूर्ण राज्यभरामध्ये महायुती म्हणून एकत्रित निवडणूक लढवण्याचा निर्णय जो आहे तो महायुतीतल्या बड्या नेत्यांनी घेतलेला आहे। परंतु महायुतीतले काही नेते मात्र खालची एकमेकांच्या विरोधातली वक्तव्य आणि भांडणं या दोन्ही खालच्या नेत्यांमध्ये होताना पाहायला मिळत आहे। त्यातच गणेश नाईक यांचं वैर जे आहे ते सर्वश्रुत माहिती आहे की शिवसेनेबरोबर नवी मुंबई आणि ठाण्यात आहे आणि त्याचमुळे एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्या भेटीच्या दरम्यान या दोन्ही नेत्यांमध्ये काही राजकीय चर्चा झाल्याची माहिती जी आहे ती आता चर्चेनंतर अक्षय, शिंदे आणि नाईकांमध्ये काही मनोमिलनाच्या घडामोडी घडतात का बघणं अतिशय महत्त्वाचं आहे। तुर्तास धन्यवाद।